त्या स्टार्टचं एक वाक्य सांगतो. 64ला सकाळ सकाळची वेळ होती. मामा उठून तंबूच्या समोर बसले होते आणि 64ला त्यांनी सकाळी उठून शेने तंबू पुढे बसले. त्यांनी सूर्याकडे बघा लागले. एक बिडी पिटवली. त्यांना बिडी वाढायची सवय होती. बिडी पिटवली, एक झुरका वाढला आणि सूर्याकडे बघत काय म्हणावं त्यांनी, कालवल कालवल दुनिया कालवल, जगात एक असा रोग येईल, डॉक्टर लोक हात टिकतील, डोकं टिकतील, गुडघं टिकतील. जगाचा मरण्याला चौथा एक कोणा, माणसं मरण्याला वसाड पडल. लोक मुसक्या घालून फिरतील, माणसं मुसक्या घालून फिरतील. पिल्ली बिल्ली पाजून झाली आणि मामांच्या पुढे आलो. बारका होतो, मला ते आवडलं नाही. त्याचाच लाडका होतो, मला ते आवडलं नाही. होय का, सकाळ सकाळचं बडबडा लागला. माणसं मुसक्या घालून फिरायला ती काय बैल होय का म्हण का प्रांड्याच्या, तुला काय कळायचं बघशील म्हटला. ते आता ज्या वेळेला हे जाहीर झालं त्यावेळेला मी आमच्या चेअरमनला फोन करून सांगितलो, साहेब म्हटलं अमुक टायमाला अमुक वर्षी मामाने असं बोललं. तर त्यानंतर 2 वर्ष, कारण का ते लक्षात राहण्यासारखं होतं. त्यानंतर 2 वर्षानं मामा समाधीला चालते. 64ची गोष्ट आहे. 66ला मामाने समाधीच घेतली. अशा पद्धतीचं पुढं होणारी गोष्ट मामा सांगत होते. त्याबरोबर मामांच्या याला काही 4 लोक मामांच्या बरोबर फिरत होते. त्या 4 लोकांच्या मनात अशी मनभावना झाली की मामा, तुझी परवानगी असेल तर आम्ही तुझं मंदिर बांधायचं म्हणतोय. तुझी परवानगी आहे काय मला सांग. होय, लय चांगलं सांगितलं साकेरे म्हणाला. हे अभिनंदन, चांगल्या गोष्टी आहेत, याला नको कोण म्हणल. मग त्या चौघासनी पुढ्यात बसवून घेतला आणि विचारला, तुला पोरं किती, तुला जमीन किती, तुला पोरं किती, जमीन किती. सगळ्यांचं विचारून घेतला. हा, जेवढं असेल तेवढं ते सगळं वाटून त्यासनी द्यायचं आणि तुझ्या वाटणीला जेवढं येतंय तेवढ्यातच मंदिर बांधायला चालू करायचं. चौघांनी कुणापाशी हात पसरायला जायचं नाही आणि इथनं पुढं देखील हात पसरायचं नाही. गावाला एक देऊळ होईल, गल्लीला एक देवरशी होईल. मामाच्या नावावर कोणतरी पोट भरून खायला चालू करतील. हे करायचं नाही. माझं ज्या वेळेला होयाचं त्या वेळेला माझं मी करतो, माझं मी बघून घेतो, हा शब्द मामांचा. आणि तसंच घडालं या, ह्याच्यात काय कमी जास्ती नाही. मग आता बकरी करत असताना, बकरी राखत असताना बऱ्याच लोकांनी त्याला त्रास दिला तर ते काय सांगण्यासारखं नाही. ते काय मी सांगत बसत नाही. मामाने कौपद डोंगरात दड्डी केली. कुठं, सौंदतीच्या बाजूला ते गाव आहे आणि तिथं दड्डी केली. तिथं एक वारुळ आहे, त्या वारुळातनं साप मामापाशी यायचं. मामापाशी आल्यानंतर मामा त्याला रोज दूध ठेवायचे. माराय फिरायचं, कोणाला गड्याला नेमसून सांगितलं, ताकीद केला, याला कोणी काय तर करशीला, टच करशीला, आणि तो बी कुणाला तरी फुसकाशील म्हणून त्याला ताकीद केली. तो तसाच राहिला. शेवट दड्डीवरच त्याचं त्या भागाचं दिवस संपल्यानंतर इकडे खालता कोकणात यायचं म्हणून आलं. काय झालं रे, बकरी का उधळल्यात? मामा बकरी पाण्याला सोडला तर पण बकरी उधळून आले. अरेच्या मनाला त्याला अंतरी कळालं. अरेच्या मनाला रांडच्याला मस्ती आली, हिची मस्ती काढतो थांबा म्हणून आला तळीच्या काठाला. तिथे एक पिपळाचं झाड आहे. झाडाखाली घोंगर टाकला आणि बसला. जावा रे म्हणाला, एक बाटली घेऊन या जावा. बाटली आणायला लावून दिलं. जेव्हा बाटलीचं नाव ऐकलं तेव्हा ते तळ्यातनं उठून शनी, जसं तुमचं उसळलेल्या पाण्या भांड्यातलं उसळतंय तसं ते तळ्यातलं पाणी उसळत होतं आणि ओढत होतं. आणि मामाकडं याचना करून माफी मागत होतं.
मामा इथनं पुढे काही करत नाही, मला सोड, मला जीवदान दे, मला काही करू नकोस. तुला लय मस्ती आल्या, गावाला ते पिढा लागलायस, ते पिढा लागलायस, आता इथनं पुढे मी पिडणार, तुला काय करायचे बघतो, तू काय घाबरू नकोस म्हणा. बालपणी मलाच इथं जवळ घेताना ठार लागू दिला नव्हता. मग काही लोकांनी सांगितल्यावरती, आपाच्या वाडीच्या पुजाऱ्यानं सांगितल्यावरती, तुझ्या जवळ जगायला एखादं पोर आलं किंवा एखादा माणूस आला तर त्याला का जवळ करून येस म्हणे. त्याला तिथं थांबू दिलं नाही, त्याच वेळेला लावून दिला. तुझ्या देवाला बी विचारून ये. त्या वेळेला त्या आपाच्या वाडीच्या देवाला सिद्धुदळवी पुजाऱ्यानं विचारून आला, मग मला थारा दिला. थारा दिला, लहानाचं मोठं झालं. लहानाचं मोठं होऊन जे काय करायचं ते मामाने केलं. भरती केली, लगीन वराड झालं. आता सगळं व्यवस्थित पद्धतीनं हे चालू आहे. माणसं अशी जेवायला बसल्यात आणि यांचं याचं म्हणजे घडघडून हे वयाला चालू झालं पाऊस. त्यावेळेला काय रे म्हणाला, इतकी लोकांची तुला सवय लागल्या काय रे म्हणाला, जिकडल्या तिकडे माग जातोस काय आणि काय करायचं आहे म्हणाला. एवढं म्हणून घोंगडं झाडलं. नदीच्या पलीकडे पाऊस पडा लागलाय, अलीकडे नाही. बघा किती सत्ता आहे, किती मामांची ताकद हे अनुभवून घेण्यासाठी आहे. मामा बोलत असताना रागानंच बोलायचे, कधी कोणाला मवाळकीनं बोललं नाही, बाबा घे बसून कोणाला हे केलं नाही. आणि ज्याला रागानं बोललं, ज्याला शिवी दिली, त्याच्या मागचं जे असल ते कंटक जायचं. ते देखील एकदा शब्द झाला. तो नंद्यालचा विठू पाटील, त्याचा अगदी प्रेमी दोस्त असल्यावर अगदी जवळचा, पेंद्या आणि श्रीकृष्ण होतं तसं. त्यानं विचारला, वैगा मामा, तुला देव म्हणून शनी येऊन पाया पडत्यात आणि तू शिवा देतोस. रंडाच्या देव म्हणून पाया पडलं तर त्याची चूक नाही आहे, त्याच्या माग आल्याला काळ त्याला घालवतोय रे शिवा देऊन, त्याला मी शिवा देत नाही म्हण. अशा पद्धतीची मामाची सव होती. मामाचे एक एक शब्दचे होतं विचार करण्यासारखा आणि मनात भावनेयुक्त हृदयात बसवण्यासारखं होतं. हे अशा पद्धतीनं मामाने बकरी राखायला, बकरी राखत असताना, बकऱ्यांच्या बरोबर जात असताना आमच्या मनात फक्त स्वार्थच आहे. ह्यो देव आहे, याच्याकडनं काहीतरी घ्यावं. आणि ह्याला माणसातला देव कुणाला सुद्धा ओळखला नाही. माणसातला देव ओळखला नाही. तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलाशी, आमचा आमच्या जवळ आहे, आम्हीच चुकलोय. ह्या मायेत आल्यानंतर मायेच्या गुरपटण्यात ह्या जाळ्यात पडून देव कोण आहे. आता ज्ञानेश्वर झाले, तुकाराम महाराज झाले, हे सगळे देव अवतारानं आमचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला. पण त्यांच्यातलं आम्ही घ्यायला कुणाला झालं नाही. असताना त्या नामदेवासनी, इतरासनी, किती त्या चारी बनी भावंडासनी, भावासनी आणि बनीला पिटलं लोकांनी, अतोनात पिटलं. म्हणजेच काय सांगायचा, माणसातला देव ओळखण्यासारखा आमच्या ह्या नेत्राला तो आरसा नाही आहे. तो आरसा आमच्या नेत्राला नाही. म्हणून आम्ही तू कोण आहेस हे ओळखत नाही. स्वार्थासाठीच तुला बघायचं, स्वार्थासाठीच तुझी संगत करायची, हे आमच्या मनभावनेत आहे. पण हे काढून टाकायचं. आणि ह्यात जे दोन आहेत, आत्मा परमात्मा, आत्मा जीव शिव समा, या दोन्हींनी एक करा. जसं आईचं आणि लेकराचं प्रेम राहतंय तसं ह्या दोन्हींचं एक करा. त्यावेळेला तुम्हाला माहिती होईल, त्यावेळेला तुम्हाला माहिती होईल की माझ्यात काय फरक पडलाय किंवा माझ्यात का आहे, मी कुठं चुकलो. आमच्या शरीरात अभ्यास केल्यानंतर आमचं आम्हालाच कळतंय. कळून घेण्यासाठी
ज्ञान चक्षु नावाचा एक घटक आहे. शंकरालाच 3 डोळे होते, तुम्हाला घ्यायचे पण ते तो डोळा झाकलायचा आणि काढून टाकलायचा तुम्ही. ते नाही आहे, ती वृत्तीच नाही आहे आमच्यात. त्या कारणानं हे सगळं असं घडत आलंय. मामा बरेच ठिकाणी गेले, बऱ्याच लोकांच्याकडनं काय बाय बोलून घेतले, पण बकरे आणि जगाच्या कल्याणासाठी वनवास भोगला, प्रपंच त्यागला आणि बकऱ्यांच्या मागणं राहिला. तसंच त्या कौपत डोंगरासनं येताना आणि एकदा मामा संत झाले कसे. मामांच्या त्या भागात तिकडच पाऊस पडलेला होता आणि बाकीची आजूबाजूची सगळी धनगर त्याच भागात गेलेली होती आणि मामा बी त्याच भागात होता. उठून जात असताना, बकरी घेऊन जात असताना सगळं पांडुरंग स्वतः मामांच्या पाशी, सगळ्या धनगरांच्या पाशी काहीतरी मागणी मागितली, तर कोणी काय त्याला दिलं नाही. काय मागितलं पांडुरंगानं घेऊन पाणी कौपत डोंगरातनं दड्डीवर, मग पाणी यासारखे काहीतरी वस्तू माझ्या लक्षात नाही आहे. काहीतरी मागितलं, प्रत्येक धनगरापाशी मागितलं, कोणी काय दिलं नाही. आणि मामापाशी मागितल्यानंतर मामाने ते दिलं. हा दूध आमच्याच बकऱ्यासनी चारा नाही आणि तुला कुठलं दूध द्यायचं. बघा, स्वतः देव आला तरी त्यासनी देव कळला नाही. पांडुरंग प्रत्येक धनगरापाशी आला, पण त्याला हे नाही. मामा बकरी घेऊन जात असताना मामांच्या पाशी मागितलं, त्यावेळेला मामाने कबर दूध काढून दिलं, ते खाल्लं आणि त्याच पांडुरंगाने ह्याच्या गळ्यात माळ घातली. तेव्हापासून मामा संत बनले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वयाला चांगले आल्यानंतर हे 3 देव त्यांच्या दर्शनाला जायचं म्हणून गेले, पण त्यावेळेला त्या मुत्तीत मामा अवघडगिरीत पाणी प्यायला गेलते आणि वर येताना ही वर आहेत, आम्हाला पाणी पाजा म्हटलं. त्या अवघडगिरीचं पाणी पाजलं. त्यावेळेला त्या 3 साधू संतांनी, महात्म्यांनी मामाला आशीर्वाद दिलं